नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई तसेच गट प्रवर्तकताई, तर सर्वांना माझा नमस्कार. बघा, 1,10,000 अंगणवाडी केंद्रांना NEP लागू झालेली आहे. आणि आता बघा, आजची अपडेट आहे, नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी. महत्त्वाची अपडेट आहे बघा, 20/5/2025ची अपडेट आहे, बातमी आहे. बघा, NEP लागू करणं. आता NEP म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. तसंच आणखीनही काय यामध्ये सरकार अंगणवाड्यांशी जी संबंधित NEP आहे हे नेमकं कशाप्रकारे लागू करणार आहे आणि काय काय यामध्ये लागू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की NEP नेमकं आहे काय आणि 1,10,000 अंगणवाडी केंद्रांना ती लागू होणार आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती घेणं आपल्याला आवश्यक आहे. बघा, पुणे राज्यातील सुमारे 1,10,631 अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील साधारणतः 30 लाख बालकांसाठी 3 स्तरात अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात यंदापासून शालेय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अंतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने SCERT ने विकसित केलेला अभ्यासक्रम यंदापासून अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2, आधारशिला बालवाटिका 3 या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांसाठी विकसित केलेले शैक्षणिक साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. या साहित्याच्या उपयोगिता आणि परिणामकारकतेचे मूल्यमापन केल्यानंतर SCERTचे संचालक यांच्या स्तरावरील पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आता बघा, NEP नुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी बघा, NEP नुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण या संदर्भात 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि 12वीपेक्षा कमी म्हणजेच की 10वी पास शैक्षणिक पात्रता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण SCERT मार्फत देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या आणि अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांबरोबरच आता अंगणवाड्यांचेही जिओ टॅगिंग. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या सूचनांप्रमाणे महिला व बाल विकास विभागाकडील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंगही करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत नियंत्रणात नसलेले पूर्व प्राथमिक शिक्षण आता राज्य सरकारच्या नियंत्रणात येईल. त्यामुळे काय शिकवावे, कुणी शिकवावे आणि कसे शिकवावे याच्या दिशा स्पष्ट होतील. विविध कौशल्य विकसित होऊन औपचारिक शिक्षणाचा प्रारंभ होईल. तर बघा, अशा प्रकारे नवीन शैक्षणिक धोरणसुद्धा लागू होणार आहे आणि
वर्ष 3 ते 6 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा जो पायाभूत दर्जा आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि त्यासाठी 1,10,000 अंगणवाडी केंद्रांना NEP लागू होणार आहे. आता NEP म्हणजे काय की NEPच्या माध्यमातूनच आता 12वी शिकलेले जे अंगणवाडी सेविका असतील त्यांना 6 महिन्याचा जो प्रमाणपत्र कोर्स आहे तो प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर जर 10वी पास अंगणवाडी सेविका असेल तर त्यांना 1 वर्षाचा जो प्रमाणपत्र कोर्स आहे तो करावा लागणार आहे. तो NEP नुसार त्यांना करावा लागणार आहे. तर बघा हीच एक नवीन अपडेट या ठिकाणी अंगणवाडी सेविका ते मदतनीस यांना सांगायची होती. तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.